सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. जिल्हा परिषद अहिल्यानगर मिशन आरंभ शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग इयत्ता 8वी. आज दिनांक 13 डिसेंबर 2025. आज आपल्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत आदरणीय श्री अनमोल होन सर. मी होन सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांना दिलेल्या विषयावर मार्गदर्शन करण्यास सुरुवात करावी. होन सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीही भेटलेलो आहोत. 5 डिसेंबरला आपली 2021 ची इंग्रजीची प्रश्नपत्रिका आपण बघितली होती. आज आपण 2022 ची इंग्रजीची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर आपण प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत आणि थोडंसं त्याचं बॅकग्राऊंड आणि चारही ऑप्शन का बरोबर का चूक ते पण बघणार आहोत. तर आपण बोललो होतो की कोणतंही एक्झाम्पल सोडवताना सर्वप्रथम इलिमिनेशन मेथड वापरायची. आता इलिमिनेशन मेथड म्हणजे काय, तर जे चुकीचे 2 पर्याय आहेत ते अगोदर कट करायचे आणि त्यानंतर मग उरलेले जे संभाव्य थोडेसे क्लोज आन्सर वाटतात त्यामधलं बरोबर आन्सर निवडायचं असतं. आपण त्या मेथडचा थोडाफार आज उपयोग करणार आहोत. तर सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी आपल्याला पॅसेज वाचावा लागतो आणि त्या पॅसेजवर उत्तरे आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. तर सर्वप्रथम लक्षात घ्या की पॅसेज वाचतानाच पहिल्यांदा फर्स्ट रीडिंग मध्येच तो व्यवस्थित वाचायचा, जेणेकरून आपल्याला पुन्हा त्यावरती जास्त वेळ घालावा लागणार नाही. तर आपण सर्वप्रथम पॅसेज वाचूयात. The word astronaut means a person who travels in space. The Soviet astronaut Yuri Gagarin was the first person in the world to travel into space. इथे क्लिअरली सांगितलेलं आहे की फर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड टू ट्रॅव्हल इन द स्पेस. मग आपल्याला जमलं शक्य झालं तर आपण ते गोष्टी क्लिअरली मार्क करून घेऊया. आता मी अंडरलाईन करतोय, तिथे पेपरमध्ये तुम्हाला अंडरलाईन करणं कदाचित अलाउड नसणार. इकडे सांगितलंय की फर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड हा युरी गॅगरिन होता. त्यानंतर त्याची इकडे डेट स्पेसिफाय केलेली आहे की तो 12 एप्रिल 1961 ला ऑन 12 एप्रिल 1961 ही ट्रॅव्हल्ड. द फर्स्ट इंडियन पर्सन, इथे पहिले इंडियन पर्सन बद्दल बोललं जाते, टू गो इन टू द स्पेस इज राकेश शर्मा. ऑन 3rd April 1984, Rakesh Sharma rocketed out into space with 2 other Russian astronauts. Rakesh Sharma reported that he could identify India easily from space. He could see the blue ocean. He could see the blue oceans, green land, and snow-capped dazzling Himalayas. That is why when the Prime Minister Indira Gandhi asked him how India appeared to him from space, he answered, "सारे जहां से अच्छा, the best in the world." ओके, आता आपलं रिडिंग झालेलं आहे. मग आता हा रिडिंग करायचं नसतं तर कॉम्प्रिहेन्शन करायचं असतं, म्हणजे त्याचं अंडरस्टँडिंग करायचं असतं. नेमकं यामध्ये काय म्हटलंय, कोणत्या डेट्स दिल्यात, कुणाबद्दल बोललं गेलंय, या सर्व गोष्टी फर्स्ट रिडिंग मध्येच आपल्याला कॉम्प्रिहेंड करायच्या आहेत. तर आता आपण प्रश्नांकडे जाऊयात. पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला हे बघून घ्यायचंय की एकच अल्टरनेटिव्ह चूज करायला सांगितलंय की मल्टिपल 2. कारण 8वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला काही प्रश्नांची दोन्ही योग्य उत्तरे लिहावी लागतात. आयडेंटिफाय व्हॉट राकेश शर्मा कुड सी फ्रॉम द स्पेस. आयडेंटिफाय म्हणजे ओळखा. राकेश शर्मा कुडंट सी सांगितलंय, इकडे कुड सी नाही सांगितलंय, म्हणजे काय बघू शकला नाही असं सांगितलंय. मग ग्रीनलँड, ब्ल्यू ओशियन्स, प्लेन्स, स्नो कॅप्ड हिमालयाज. मग आपण आता थोडस मागे जाऊया पॅसेज मध्ये. मग त्यांनी काय काय बघितलंय बघा, इथे स्पष्टपणे सांगितलंय, ही कुड सी ब्ल्यू ओशियन्स, ग्रीनलँड अँड स्नो कॅप्ड डॅझलिंग हिमालयाज. मग काय काय बघितलंय बघा, ग्रीनलँड हे बघितलंय, स्नो कॅप्ड हिमालयाज बघितलंय,
ब्ल्यू ओशियन सुद्धा बघितलंय. मग काय बघितलं नाही, तर त्याने प्लेन्स बघितले नाहीत. प्लेनचा अर्थ होतो पठार. पठार बघितले नाहीत, म्हणून आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. चूज द करेक्ट स्टेटमेंट फॉर द फॉलोइंग. खालील योग्य स्टेटमेंट निवडा. स्टेटमेंट म्हणजे वाक्य. आणि आता वाक्य वाचूयात. राकेश शर्मा वॉज द फर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड टू ट्रॅव्हल इन स्पेस. त्यांनी सांगितलं की राकेश शर्मा हा जगातील पहिला व्यक्ती होता ज्याने स्पेसमध्ये ट्रॅव्हल केलं. मग काय वाटतंय तुम्हाला? आपण चारही पर्याय बघूया. पहिला पर्याय आहे फॉल्स, चुकीचं. दुसरा पर्याय आहे ट्रू, बरोबर. नॉट शुअर म्हणजे खात्री नाहीये, मला खात्री नाहीये की योग बरोबर आहे की चूक आहे. नन ऑफ दीज म्हणजे यापैकी कोणतंच नाही. तर आपल्याला पॅराग्राफ मध्ये स्पष्टपणे सांगितलंय की युरी गॅगरिन हा फर्स्ट पर्सन होता रशियाचा, सोव्हिएत म्हणजे रशियाचा, जे सोव्हिएत रशिया होता पूर्वी. आताचं जे त्याची काही शकलं पडली आहेत, आता शकलं म्हणजे काही भाग झाले, त्याचे काही डिवाइड झाले आणि ते रशियामधून बाहेर पडले, सोव्हिएत रशियामधून. तर त्या सोव्हिएत रशिया पूर्वीचा जो देश होता त्यातला युरी गॅगरिन नावाचा पर्सन हा जगातला पहिला व्यक्ती होता. आणि राकेश शर्मा हा फर्स्ट इंडियन होता, बट तो वर्ल्ड मधला पहिला नव्हता. म्हणून हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स. म्हणून आपण म्हणणार की हे स्टेटमेंट आहे फॉल्स. आता प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड. आता इथे सांगितलंय ऍस्ट्रॉनॉट स्पेस. ऍस्ट्रॉनॉट स्पेस म्हणजे जो व्यक्ती स्पेसमध्ये म्हणजे अंतराळात प्रवास करतो त्याला स्पेस म्हणतात. स्कूबा डायव्हर कुणाला म्हणतात? बघा, अबोव वॉटर, अंडर वॉटर, सबमरीन आणि अक्रॉस वॉटर. मी हे चारही पर्याय बरोबर देत नाहीये. अक्रॉस वॉटर म्हणजे पाण्याला पार करून जाणे, म्हणून अक्रॉस वॉटर पार करून जाणारा म्हणजे पोहून जाणारा. तर हा पर्याय तर बिलकुल चूक आहे. अबोव वॉटर पाण्याच्या वरती. पाण्याच्या वरती अबोवचा अर्थ असा होतो की तो पाण्याच्या वरती आहे पण पाण्याला स्पर्श केलेला नाहीये, त्याला अबोव म्हणतात. जर ऑन म्हणायचं असेल तर टच केलेला असेल त्या पाण्याला तर त्याला ऑन वॉटर म्हणता येईल. तर मग हा सुद्धा पर्याय अगदी चूक आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की हे दोन्ही पर्याय चूक आहेत. आता इलिमिनेशन मेथड वापरतोय. आता दोनच पर्याय राहिले, अंडर वॉटर, सबमरीन. सांगा यापैकी कोणतं उत्तर बरोबर असेल? तुम्ही नीट विचार करा. तुम्हाला थोडासा वेळ देतोय मी विचार करण्यासाठी. तर सबमरीनचा अर्थ काय होतो माहिती आहे का? सबमरीनचा अर्थ असा होतो की तो पाण्यातूनच प्रवास करतो, खालूनच, परत लवकर वर येत नाही. पाणबुडी म्हणतात त्याला. पाणबुडी माहित आहे ना, तुम्ही सबमरीन ऐकलेले असेल. सबमरीनचा अर्थ असा होतो की समुद्रातून, मरीनचा अर्थ होतो समुद्र, समुद्र, समुद्राच्या विषयीचं. मरीन लाईफ म्हणजे समुद्रातील प्राण्यांचं जीवन, दॅट इज कॉल्ड मरीन. पण स्कुबा डायव्हर हा काय फक्त समुद्रातच स्कुबा ड्रायव्हर म्हणजे उडी मारतो असं नाहीये. तर तो नदीतल्या पाण्यात जरी त्यांनी उडी मारली खोल अशा, तर त्याला स्कुबा डायव्हरच म्हणता येईल. मग स्कुबा डायव्हर म्हणजे अंडर वॉटर, त्याचा अर्थ होतो अंडर वॉटर. म्हणून हा मरीन, सबमरीन हा सुद्धा आपण कट करणार आहोत. म्हणून बेस्ट आन्सर आहे अंडर वॉटर. आता तुम्हाला तीनही प्रश्नांची उत्तरं समजलेली असेल. थोडक्यात आपण रिवाइज करूया. आपण इथे प्लेन्स का चूज केलाय? कारण त्याने पठार त्यावरून बघितलेली नव्हती, पॅसेज मध्ये तसं सांगितलेलं नव्हतं. मग हे ओळखण्यासाठी आपल्याला व्यवस्थित पॅसेज वाचावा लागेल, त्याचं अंडरस्टँडिंग करावं लागेल. आणि थोडासा वेळ गेला तरी चालेल, परंतु परत एकदा जाऊन चेक करायचं, तिथेच त्याचं उत्तर असतं. हे थोडासा जो सेकंड क्वेश्चन आहे हा थोडासा कॉम्प्रिहेन्सिव्ह टाईप आहे. म्हणजे
त्याच्यावर थोडासा विचार करून तुम्हाला उत्तर लिहायचं. डायरेक्ट उत्तर तुम्हाला त्यामध्ये सापडणार नाही. पण इथे स्टेटमेंट बघितलं तर कळतंय आपल्याला की राकेश शर्मा हा फर्स्ट पर्सन नव्हताच जगामधला की जो स्पेसमध्ये गेला. आणि लास्टचं उत्तर आता आपण त्यावरती डिस्कशन अगदी केलंय. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता प्रश्न 4था आणि 5वा यासाठी आपल्याला पुन्हा पॅसेज वाचायचा आहे. बघा, लक्ष द्या. Read the passage and answer the questions. The elephant is the biggest of all animals on the land. But the biggest of all animals lives in a sea. बघा, इथे स्पष्ट सांगितलंय की इलेफंट हा बिगेस्ट आहे पण तो लँड वरती आहे. आणि इकडे पुढे सांगितलंय की द बिगेस्ट ऑफ ऑल अॅनिमल, सर्वांपेक्षा जो मोठा आहे तो समुद्रात राहतो, म्हणजे लँड वरती राहत नाही. म्हणजे इलेफंट हा सगळ्यात बिगेस्ट नाही. इट कॅन बी ॲज लॉंग ॲज 6 इलेफंट. तो 6 हत्तीन इतका लांब आहे. इट इज द ब्ल्यू व्हेल. त्याचं नाव आहे ब्ल्यू व्हेल. त्यालाच मराठीतून आय थिंक देवमासा म्हणतात. दो इट लिव्स इन अ सी, जरी तो पाण्यात राहत असला, समुद्राच्या किंवा समुद्रात राहत असला, इट इज नॉट अ फिश. तो फिश नाहीये. तो का फिश नाहीये? तर त्याचे वैशिष्ट्य फिश पेक्षा वेगळे. इट इज अ मॅमल. मॅमलचा अर्थ काय होतो हे तुम्हाला माहित असायला हवं. या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित असायला हवं. मॅमलचा अर्थ असा होतो की जो प्राणी आपल्या पिलांना दूध पाजतो, आपलं शरीरावरचं दूध पाजतो, त्याला मॅमल म्हणतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाचं, इलेफंट वगैरे हे सर्व जे प्राणी आहेत, लँडवरचे प्राणी आहेत, माणूस सुद्धा, आई पिलांना दूध पाजते, त्याला मॅमल्स म्हणतात. मग हे तुम्हाला हा शब्द माहित असायला हवा. आणि फिश, आता फिश आणि याच्यामध्ये काय फरक आहे तो मी तुम्हाला सांगतो की हा मॅमल नाहीये, फिश मॅमल नाहीये. फिश ही सायन्स मध्ये जर विचार केला, ज्याचा सायन्सचा व्यवस्थित अभ्यास आहे, तर फिशेस हे वेगळे आहेत, मॅमल्स हे वेगळे असतात. त्यांचे कॅरेक्टरिस्टिक खूप वेगळे असतात. द व्हेल लिव्स इन वॉटर बट इट ब्रीथ्स एअर लाईक अस, जस्ट लाईक अस. तो पाण्यात राहतो, इन वॉटर म्हटलंय, पाण्यात राहतो, बट ब्रीथ्स म्हणजे तो श्वासोच्छवास काय करतो? हवा. मग आता मासे कशाचा श्वासोच्छवास करतात? तर ते पाणीच घेतात आतमध्ये गिल्सच्या साहाय्याने, आणि त्यातून ऑक्सिजनचा यूज करून ते जगतात. परंतु हा आपल्यासारखी हवा आतमध्ये घेतो, श्वासातून आतमध्ये घेतो. इट हॅज 2 ब्लो होल्स ऑन द टॉप ऑफ इट्स हेड. त्याच्या डोक्याच्या वरती 2 छिद्र असतात, ब्लो होल्स. आता ब्लो होल काय म्हटलंय त्याला? कारण तो त्यातून हवा सोडतो. जर तुम्ही त्याचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल की थोड्या वेळात तो पृष्ठभागावर येतो पाण्याच्या, आणि त्यातून जोरात पाण्याचा हवेचा सुस्कारा सोडतो. दीज ब्लो होल्स आर लाईक इट्स नोज. ते जे 2 ब्लो होल्स आहेत ते त्याच्या नाकासारखं काम करतात. वेल्स कॅनॉट स्मेल. बघा, तो वास घेऊ शकत नाही, स्मेल करू शकत नाही. दे कॅनॉट सी वेल. ते नीट पाहू शकत नाही. म्हणजे काय? स्मेल करू शकत नाही, ते सी करू शकत नाही. बट दे कॅन हिअर साऊंड मेड बाय अदर व्हेल्स थाउजंड्स ऑफ किलोमीटर अवे. परंतु ते ऐकू शकतात दुसऱ्या व्हेलने केलेला आवाज. आता यावरतीच आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पहिला प्रश्न, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. इथे 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायला सांगितलंय. आता त्याने काय सांगितलं? पहिला, द फिन्स. फिन्स म्हणजे तुम्ही माशांना जे छोटे छोटे त्रिकोणी आकाराचे पंख असतात त्याला फिन्स म्हणतात. लाईक इट्स नोज. त्याचे जे पंख आहेत माशाचे ते त्याचे नाक आहे. दुसरा पर्याय, व्हेल इज मॅमल. व्हेल मॅमल आहे. व्हेल्स कॅनॉट हिअर साऊंड. तो साऊंड ऐकू शकत नाही. आणि चौथं, दे कॅन हिअर साऊंड्स मेड बाय अदर व्हेल्स थाउजंड्स ऑफ किलोमीटर अवे. आता आपण नीट बघितलं होतं की त्याचं नाक म्हणजे त्याचे 2 ब्लो होल्स असतात, म्हणजे हे चुकीचं आहे. पहिला पर्याय चुकीचा आहे.
त्यानंतर तिसरा पर्याय बघा, व्हेल्स कॅनॉट हिअर साऊंड. आपण बघितलं ते साऊंड ऐकू शकतात आणि 1000 ऑफ किलोमीटर अवे पासून दूर, 1000 म्हणजे हजारो किलोमीटर लांब त्यांच्या इतर जे त्यांच्याच प्रजातीतील मासे आहेत, मासे नाही सॉरी, व्हेल्स आहेत, आपण बघितलं ते मासे नसतात. तर व्हेल्स कडून जर आवाज केला 1000 ऑफ किलोमीटर तरी ते ऐकू शकतात. म्हणजे हे दोन पर्याय चुकीचे आहेत, पहिला आणि तिसरा. मग बरोबर पर्याय कोण आहे? 2 आणि 4. आपण बघितलं की तो मॅमल आहे आणि तो खूप लांब अंतरावरचा आवाज ऐकू शकतो. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 आणि 4 दोन गोल आपल्याला रंगवायचे आहेत. आता प्रश्न क्रमांक 5. चूज द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक्स. आता आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचे आणि गाळलेल्या जागा भरायच्या. फिल इन द ब्लँक्स म्हणजे गाळलेल्या जागा भरा. व्हेल्स कॅन डॉट डॉट एअर. आता तो काय करतो? एअर. आता आपण त्याचे खालचे चारही ऑप्शन बघूयात, म्हणजे पहिल्यांदा कळेल आपल्याला की इथे काय भरायचंय. आणि नायदर म्हणजे हे काय करू शकत नाही, नॉर हे पण करू शकत नाही, पण तो हे तिसरं करू शकतो असं सांगितलंय. मग काय काय ऑप्शन आहे, काय काय आपण पहिल्यापासून बघून बघूया. व्हेल्स कॅन हिअर एअर. आता हवा ऐकू शकतो का कोणी? नाही, म्हणून पहिला पर्याय कट, इलिमिनेशन मेथड. दुसरा, व्हेल्स कॅन स्मेल एअर. नाही, हवेचा वास कसला? हवेचा नसतो वास, सुगंधाचा वास असतो, हवेचा वास नसतो. त्यानंतर इथे पण बघा, आपल्याला नीट बघायचंय, सगळे पर्याय बघायचे. आता व्हेल्स कॅन सी एअर. सी एअर तो कस काय? हवा कोणीच बघू शकत नाही, सुपर पॉवर असली तरी बघू शकत नाही. म्हणजे हे तर तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय चुकीचाच आहे. मग चौथा बघूया. व्हेल्स कॅन ब्रीथ एअर. ब्रीथ, ब्रीथ एअर म्हणजे तो हवा श्वासोच्छवासाने आत घेतो. दे कॅन नायदर स्मेल. ते स्मेल करू शकत नाही. नॉर सी, ते पाहू शकत नाही, त्यांची वीक असते विजन. बट दे कॅन हिअर, पण ते ऐकू शकतात. येस, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता आपण म्हणू शकतो की पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे. आता पुढे जाऊया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता आपल्याला पुन्हा 4 पर्यायांपैकी करेक्ट पर्याय निवडायचा आहे. सुरेंद्र चव्हाण climbed up Mount Everest, which rises 8,848 meters high above sea level. He got praises for his. आता बघा, सुरेंद्र चव्हाण नावाची व्यक्ती होती, त्याने माउंट एव्हरेस्ट क्लाइंब केला होता, म्हणजे चढला होता तो. आणि माउंट एव्हरेस्टची उंची आहे 8,848 मीटर्स सी लेवल पासून, समुद्र सपाटीपासून, हे आपल्याला माहित आहे. मग त्याला त्याचं कौतुक झालं. कशाबद्दल कौतुक झालं? मग आता हे जे आहे डोंगर चढणं किंवा हिमालय चढणं, याला काय म्हणतात? आता आपण इलिमिनेशन मेथड वापरूयात पहिल्यांदा. आता डायरेक्शनचा अर्थ होतो दिशा. मग जर एखाद्याला कौतुक मिळालं तर आणि दिशेचा काय संबंध? चुकीचा आहे हे. डायरेक्शन हा पर्याय चुकीचा आहे. ट्रॅडिशनचा अर्थ होतो परंपरा. परंपरेचा आणि त्याचं जे कौतुक आहे, त्याने तो जो माउंट एव्हरेस्ट चढलाय, त्याचा आणि याचा काही संबंध नाही. सायटेशनचा अर्थ होतो अवॉर्ड. म्हणजे सरकारकडून एखाद्या मोठ्या कामगिरीबद्दल अवॉर्ड केला जातो. प्रेजेस फॉर इज अवॉर्ड, त्याच्या म्हणजे हे वाक्यामध्ये सायटेशन बरोबर बसत नाहीये. एक्सपिडिशन. आता एक्सपिडिशनचा अर्थ काय होतो ते सांगतो. जर एखादं मोठं ध्येय, मोहीम काही असेल आणि ती पूर्ण केली, मोठा प्रवास केला, हे केलं, तर त्याला एक्सपिडिशन म्हणतात. म्हणून आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर, एक्सपिडिशन. या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. आता समुद्रात जर असा प्रवास केला तर त्याला व्होयेज म्हणतात. डोंगर चढला त्याला एक्सपिडिशन म्हणतात. या गोष्टी आपल्याला आपली शब्दसंपत्ती भरपूर चांगली असायला हवी, त्यासाठी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. पुढे प्रश्न क्रमांक 7 कडे जाऊया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता आपल्याला अगोदर नीट वाक्य आणि त्याचे चारही पर्याय वाचायचे आहेत, मग बघूयात आपल्याला काय करता येईल. रीता लाइक्स पावभाजी, वडापाव, केक, बट हर डॉट डॉट डिश इज पुरी भाजी. तिला पावभाजी आवडते, वडापाव आवडतो, केक पण आवडतो, पण तिची सगळ्यात
आवडती डिश आहे पावभाजी. मग आता चारही पर्याय. टायनी, टायनीचा अर्थ तुम्हाला माहित असायला हवा. इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला सर्वांचा अर्थ पण माहित हवा. टायनीचा अर्थ होतो छोटस, छोटीशी. चुकीचा आहे. टेस्टी, बट हर टेस्टी डिशेस. टेस्टी तिने थोडीच बनवली आहे ती, मग ती स्वादिष्ट असण्याचा काही संबंध येत नाही. टेस्टी चूक आहे. बिगेस्ट, तिची बिगेस्ट साईज आणि डिशचा काही संबंध नसतो, म्हणून हा पण पर्याय. आता फेवरेट, आवडती, म्हणून फेवराईट. आता फेवराईट इथे चपकल्पने बसतोय. रीता लाइक्स पावभाजी, वडापाव, केक, बट हर फेवरेट डिश इज पुरी भाजी. करेक्ट. फेवरेट हा शब्द इथे परफेक्टली बसतोय. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता 8व्या प्रश्नांकडे जाऊयात. चूज द करेक्ट ऑप्शन विच डज नॉट हॅव प्रिफिक्स. आता तुम्हाला प्रिफिक्स आणि सफिक्स माहित असतील. थोडस आपण याबद्दल बोलूयात, म्हणजे तुम्हाला क्लिअरली सर्व गोष्टी होऊन जातील, सर्व गोष्टी क्लिअर होतील. प्रीफिक्स, प्रीचा अर्थ होतो अगोदर, अगोदर, आणि सफिक्स दुसरा असतं सफिक्स. सफिक्स म्हणजे नंतर. जर मूळ शब्दाच्या अगोदर एखादी गोष्ट जोडलेली असेल तर त्याला प्रिफिक्स म्हणतात, आणि नंतर जर जोडलेले असेल तर त्याला सफिक्स म्हणतात. आता हे जर वाक्य नीट आपण बघितले तर त्यांच्या सगळ्यांच्या सुरुवातीला तुम्हाला DIS, DIS, DIS आणि DIS दिसतंय. याला म्हणतात प्रेफिक्स. आता याच्यामधल्या एका शब्दाला प्रिफिक्स जोडलेलं नाहीये, परंतु समजा बघा, ऑथोराइज हा शब्द आहे. ऑथोराइज, ऑथोराइज, ऑथोराइज म्हणजे अधिकृत, आणि त्याच्या पुढे जर UN जोडला तर त्याचा होतो अनऑथोराइज, अनधिकृत. याला म्हणतात प्रेफिक्स. आणि समजा सॉफ्ट हा शब्द आहे आणि त्याच्या पुढे LY जोडलं तर त्याला सॉफ्टली झाला, तर तो LY आहे सफिक्स. मग या चारही शब्दांकडे बघूयात. मूळ शब्द अगोदर आपल्याला शोधावे लागतील. डिसॲग्री, हा याच्यामध्ये DIS आणि ॲग्री हे दोन शब्द जोडलेले आहेत. ॲग्री शब्द आपल्याला माहित आहे, म्हणजे याला प्रिफिक्स जोडलेला आहे. इकडे बघूयात. डिसअपियर, अपियर शब्द आपल्याला माहित आहे. अपियर म्हणजे प्रकट होणं किंवा समोर येणं, आणि त्याच्या पुढे DIS, डिस जोडलाय. हो, हा पण प्रिफिक्स आहे. ऑनेस्ट माहित आहे आपल्याला. ऑनेस्ट, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, त्याच्या पुढेही DIS जोडलाय. डिसऑनेस्ट म्हणजे अप्रामाणिक किंवा जो प्रामाणिक नाहीये. म्हणजे इथे पण आपल्याला दिसतंय क्लिअरली की इथे प्रिफिक्स जोडलेला आहे. आता या शब्दाचा अर्थ माहित असायला पाहिजे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. डिस्टन्स म्हणजे दूरचं. डिस्टंट म्हणजे दूर, दूरचा. इट इज माय डिस्टंट रिलेटिव्ह. डिस्टंट रिलेशनशिप, लांबची, लांबचं नातं म्हणजे दूर दूर राहून नातं. किंवा डिस्टंट एज्युकेशन म्हणजे दूरशिक्षण म्हणतात त्याला, की शाळेत न जाता, क्लासमध्ये न जाता डायरेक्टली पेपर देता येतात, त्याला डिस्टंट एज्युकेशन म्हणतात, म्हणजे दूरचं, दूर. म्हणून हा पर्याय क्रमांक 2 असा आहे की ज्याला प्रिफिक्स जोडलेला नाहीये. झालं, बरोबर आपलं उत्तर मिळालं आपल्याला. आता प्रश्न क्रमांक 9 कडे जाऊयात. चूज द करेक्ट फ्रेज टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. आता फ्रेज म्हणजे काय बरं? फ्रेजचा अर्थ होतो वर्ड. एक शब्द असला की त्याला वर्ड म्हणतात, तुम्हाला माहित आहे. समजा ऍग्री आणि दोन शब्द मिळून जर मिनिंगफुल म्हणजे ज्याचा अर्थ समजतोय असं तयार होत असेल काहीतरी, तर त्याला फ्रेज म्हणतात. आता टू बी ऍग्री, बी ऍग्री किंवा गेट रेडी, असे दोन शब्द, दोन मिनिंगफुल वर्ड एकत्र आले आणि त्याच्यापासून तिसरा आणखी नवीन शब्द तयार झाला अर्थपूर्ण, तर त्याला आपण फ्रेज म्हणतो. तर आपण हे सगळे बघूयात. लुक ऍट, लुक फॉर, लुक इन टू, लुक इन. आणि तो आपल्याला ती जी फ्रेज आहे ती या गाळलेल्या जागेमध्ये ठेवायची आहे. अगोदर वाक्य समजून घेऊ, चारही पर्यायातले चुकीचे पर्याय एलिमिनेट करू आणि योग्य पर्याय शोधूयात. द टीचर सेड डॉट डॉट द ब्लॅकबोर्ड राईट डाऊन ऑल सेंटेन्स. राईट डाऊन ऑल सेंटेन्स म्हणजे सगळे वाक्य लिहून घ्या. मग द टीचर सेड म्हणजे शिक्षक म्हणाले. द ब्लॅकबोर्ड, आता ते काय म्हणणारे असणार आहे की फळ आहे,
सगळे वाक्य लिहून घ्या, म्हणजे फळ्यावरचं पहा आणि लिहून घ्या. मग आता यापैकी 4 ऑप्शन बघू. लुक इन. लुक इनचा अर्थ काय होतो माहितीये का? एखाद्या गोष्टीमध्ये लक्ष घाला. पण लक्ष घाला म्हणजे फक्त बघा, जास्त डीपली बघा असं काही नाही, किंवा त्याचं इन्स्पेक्शन करा किंवा त्याच्यावर रिसर्च करा असं नाही. लुक इन माय मॅटर म्हणजे काय, माझ्याकडे बघ बरं जर काय चाललंय. लुक इन टूचा अर्थ होतो की खोलवर बघा, जरा रिसर्च करा, जरा पडताळून बघा, म्हणजे लुक इन टू माय मॅटर म्हणजे बघा माझं जे हे काय चाललंय ना त्याचा जरा अभ्यास करून मग, म्हणजे असं बघा की त्याचा थोडासा अभ्यास पण करा. लुक फॉरचा अर्थ होतो सर्च, शोधा. लुक फॉर, सर्च. आणि लुक ऍट म्हणजे च्याकडे बघणे होतो. लुक ऍटचा अर्थ होतो च्याकडे बघणे, च्याकडे बघणे. मग इथे फळ्याकडे बघायला सांगितलंय, त्याच्याकडे नुसतं असं टेम्पररी. फळ्याकडे बघणे म्हणजे काय, इथे बघण्याचा अर्थ होतो की लक्ष देणे. म्हणजे लक्ष देणे म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी त्याकडे, पण नुसतं पाहणे यासाठी लुक ऍटचा अर्थ म्हणजे फ्रेज वापरावी लागेल आपल्याला. लुक ऍट. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढे जाऊयात. इथे तुम्हाला ग्रीड दिलेली आहे. इथे सांगितलंय चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज रिलेटेड विथ नेचर. निसर्गाशी संबंधित 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. हा तर शब्द नीट बघायचा. 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायला सांगितलंय. आता बघा, हे जे खालचे 4 शब्द आहेत ते या ग्रीड मध्ये सापडतात का? ग्रीड म्हणजे जाळी, ज्याला कॉलम आणि रो असतात, दॅट इज कॉल्ड ग्रीड. हे तुम्हाला मागच्या सत्रामध्येच आपण सांगून झालेलं आहे. तर इथे बघा, इथे त्यांनी एक एक्झाम्पल पण सांगितलंय, SEAC. सी आहे नेचरशी संबंधित. आणखी काय काय सापडतंय बघू बरं आपण जरा. हा बघा, इथे दिसतंय तुम्हाला एक ट्री. येस, ट्री दिसला. इथे मून, इथे मून दिसला. आणखी काही दिसतंय का? FLOW दिसतंय, फ्लो दिसतंय, पण फ्लोचा नेचरचा काय संबंध नाहीये, तो व्हर्ब आहे. त्यानंतर हाय दिसतंय, हाय दिसतंय. त्यानंतर आणखी बघूयात, कुठे काही दिसतंय का बघा. SUV. स्टार दिसतंय का? आता आपण हे बघूयात, स्टार दिसतंय का? यस कुठे आहे? यस. आणखी यस आहे का कुठे? जरा बघा इथे यस. आणखी यस कुठे आहे का? इथे यस. पण आडवा उभा कुठे स्टार दिसत नाहीये, शब्दच तयार होत नाहीये. इथे टी आहे पण त्याच्या आजूबाजूला कुठेच यस नाहीये. आणखी आहे का टी कुठे? इथे टी आहे बघा, पण इथे एस टी आहे, पण मग स्टार कुठेच होत नाहीये. म्हणजे स्टार तर नाहीये याच्यामध्ये. ट्री आहे, आपण शोधलाय. मून आहे, आपण शोधलाय. आणि बड आहे का बघा, बी. डी आहे इथं, बी आहे पण यू नाहीये इथं कुठेच. म्हणजे चुकीचे 2 पर्याय आहेत. 2 आणि 4, स्टार आणि बड. ट्री आणि मून आहे याच्यामध्ये. आणि हे दोन्ही ट्री आणि मून हे नेचरशी पण रिलेटेड आहेत, निसर्गाशी संबंधित आहेत. पुढे जाऊयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट क्रॉसवर्ड पझल. क्रॉसवर्ड पझल कम्प्लीट करायचंय, हे शब्द टाकून बघायचे. इथे एक क्वेश्चन मार्क आहे, इथे एक क्वेश्चन मार्क आहे. या 2 ठिकाणी आणि क्रमानेच टाकून बघावे लागतील आपल्याला. एका ठिकाणी ओ आणि एका ठिकाणी यू. तर PB टाकून बघू. SHPWER काहीच शब्द तयार होत नाही. FLP नाही होत, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. आय टाकून बघूया. FLIWGR नाही, काहीच मिनिंगफुल वर्ड तयार होत नाही. FGAR नाही होत आहे. आता यू टाकून बघूया. FLUWAR फ्लू नाही, मिनिंगफुल तर काही तयारच होत नाहीये. आता हे टाकून बघूयात. बघा, FLOWER. हो, फ्लावर शब्द तयार होतोय. आणि फिअर पण शब्द तयार होतोय. फिअर म्हणजे भीती आणि फ्लावर म्हणजे फूल. ओके, म्हणजे आपल्याला सापडलंय ते बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 12 त्याच्याकडे जाऊयात.
चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. आता बघा इथे तुम्हाला सेंटेन्स दिले पण ते जम्बल्ड आहे. जम्बल्ड म्हणजे मागे पुढे, त्याचा कोणताही सिक्वेन्स नाहीये. इथे शब्द आहे फिजिशियन. फिजिशियनचा अर्थ होतो डॉक्टर, जे डॉक्टर आपल्याला तपासतात आणि गोळ्या औषध देतात. दॅट इज कॉल्ड फिजिशियन. ही इज कॉल्ड फिजिशियन. अपॉइंट, अपॉइंट म्हणजे नेमणूक करणं, अपॉइंटमेंट देणं. टू, टू तर माहिती आहे काय आपल्याला. महाराजा, महाराजा यांनी, महाराजा राजा महाराजा तुम्हाला माहिती आहे. रॉयल, रॉयलचा अर्थ होतो की एखाद्या राजदरबारातील राजाच्या संबंधित ज्या गोष्टी असतात त्याला रॉयल म्हणतात. राजाच्या संबंधित, दरबाराच्या संबंधित. वॉन्टेड म्हणजे पाहिजे. वॉन्टचा पास्ट टेन्स आहे हा. आणि ए काय माहिती आहे, आर्टिकल आहे. मग यापासून कोणतं मिनिंगफुल सेंटेन्स तयार होतं? पहिलं वाक्य, रॉयल फिजिशियन वॉन्टेड टू अपॉइंट महाराजा. रॉयल फिजिशियन महाराजाला अपॉइंट करतो का महाराज रॉयल फिजिशियनला अपॉइंट करतो? हे वाक्य चुकीचं आहे. रॉयल फिजिशियनने महाराजाला अपॉइंट केलं, करण्याची इच्छा आहे त्याची. नाही, हे वाक्य चुकीचं नाहीये. सॉरी, बरोबर नाहीये. महाराजा वॉन्टेड टू अपॉइंट अ रॉयल फिजिशियन. महाराजा वॉन्टेड टू अपॉइंट अ रॉयल फिजिशियन. हा, हे वाक्य बरोबर वाटते. पण आता उरलेले पण वाक्य बघूया. महाराजा अपॉइंटेड टू वॉन्ट. आता अपॉइंटेड टू वॉन्ट अ रॉयल फिजिशियन हे वाक्याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये चूक आहे. इथे अपॉइंटेड म्हटलंय आणि टू वॉन्ट म्हटलंय. हे अपॉइंट टू वॉन्ट, महाराजा वॉन्टेड टू अपॉइंट पाहिजे होतं. म्हणजे हे वाक्याचं सिंटॅक्स किंवा कन्स्ट्रक्शन चुकीचं आहे. रॉयल महाराजा वॉन्टेड टू अपॉइंट अ फिजिशियन. आता इथे वाक्य बरोबर आहे पण इथे रॉयल शब्द काढलेला आहे. हा रॉयल शब्द आलेला नाहीये इथे चौथ्या वाक्यामध्ये, म्हणून हे पण वाक्य चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर. म्हणजे तुम्ही चारही पर्याय वाचून समजून घेतले पाहिजे आणि ते का नाही हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, तरच तुम्ही बरोबर मार्क करा. नाही तर काय होईल, चौथ्या ऑप्शनकडे तुमचं लक्ष गेलं. तुम्हाला वाटेल हे तर वाक्य बरोबर आहे, पण तुम्हाला कळणार नाही की ह्या दोन वाक्यामध्ये काय फरक आहे मग. आणि इथे वॉन्टेड टू हे बरोबर आहे, सगळं सार बरोबर आहे. इथे रॉयल महाराजा म्हटलंय, रॉयल आहे, सॉरी शब्द इथे रॉयल आहे, पण रॉयल महाराजा, महाराजा रॉयलच असतात. रॉयलचा अर्थ असा होतो राज दरबाराशी, राजाशी संबंधित. म्हणून महाराजा रॉयल फिजिशियनला, म्हणजे जे राजाचे राजमंत्री, तुम्ही ऐकलं असेल, राजाचे जे मंत्री असतात किंवा त्यांना राजवैद्य म्हटलं जातं किंवा राजगुरु म्हटलं जातं. राजांचा गुरु, राजगुरु तुम्ही ऐकलेलं असेल. मग रॉयल फिजिशियन म्हणावं लागतं. रॉयल महाराजा नाही, महाराजा रॉयलच असणार. महाराजाच्या संबंधित सगळ्या गोष्टी रॉयल असणार. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर द्यायचंय. हे चूक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 कडे जाऊयात. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. वर्ब माहित आहे तुम्हाला, वर्ब म्हणजे काय? वर्ब इज ऍक्शन वर्ड. ऍक्शन वर्ड म्हणजे जो शब्द क्रिया दाखवतो त्याला वर्ब म्हणतात किंवा मराठीमध्ये आपण त्याला क्रियापद म्हणतो. मग खालीलपैकी योग्य क्रियापद, करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. हा, चूज वन करेक्ट ऑप्शन. आता इथे एकच. आता तुम्ही म्हणाल की हे तर वर्ब नाहीये. हो, हे वर्ब आहेत. हे यांना हेल्पिंग वर्ब म्हणतात, सहाय्यकारी क्रियापद म्हणतात त्यांना. मग आता वाक्य, इफ यू स्टडी हार्ड यू डॉट डॉट पास. तू जर चांगला अभ्यास केला तर तू पास होशील. इफ यू स्टडी हार्ड यू आर पास. आर म्हणजे तू पास झाला डायरेक्टली, लगेच फैसला समजून लगेच सांगून टाकला. नाही, हे आर उत्तर. इफ यू स्टडी हार्ड यू वुड पास. जर तू चांगला अभ्यास केला तर तू पास होशील. इफ यू स्टडी हार्ड यू विल पास. वुडचा अर्थ होतो झाला असता. इफ यू स्टडी हार्ड यू वुड पास, तू पास झाला असता. नाही, हे पण चुकीचं आहे. यू शुड, शुड म्हणजे काय की याला म्हणतात की ऑब्लिगेशन, म्हणजे म्हणजे तुमच्यावर एखादी गोष्ट लादली जाते तेव्हा शुड शब्द वापरला. तू हे केलंच पाहिजे, तू पाणी पिलंच पाहिजे. यू शुड ड्रिंक वॉटर. यू शुड वॉक एव्हरी डे. तुला रोज चाललंच पाहिजे, तेव्हा शुड हा शब्द येतो. मग
इफ यू स्टडी हार्ड यू विल पास. जर तू चांगला अभ्यास केला तर तू पास होशील. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. यू डॉट डॉट कम्प्लीट युअर स्टडीज देन गो आउटसाइड टू प्ले. तू तुझा अभ्यास पूर्ण कर, मग तू खेळायला जा. आता आपण चारही पर्याय बघू. यू कुड म्हणजे तू कंप्लीट करू शकतो, मग तू खेळायला जा. करू शकतो म्हणजे नाही, असं तर आपण कधी बोलत नाही. कुड म्हणजे तू करू शकतो पास्ट टेन्स मध्ये. यू कॅन कम्प्लीट म्हणजे तू कर, तू करू शकतो वर्तमान काळातलं, मग तू खेळायला जा. यू मे तू अभ्यास केला. आता मे म्हणजे काय की तू केला पाहिजे पण थोडस माइल्ड आहे. माइल्ड म्हणजे दरडावून सांगितलेलं नाहीये, पॉसिबिलिटी आहे. मे म्हणजे तू अभ्यास करू शकतो, करशील कदाचित, आणि मग तू खेळायला जा. आणि यू मस्ट तुला अभ्यास कंप्लीट करावाच लागेल, मग तू खेळायला जा. तुला अभ्यास कंप्लीट करावाच लागेल तरच तू खेळायला जाऊ शकतो. इथे ऑब्लिगेशन आहे. ऑब्लिगेशन ऑब्लिगेशन म्हणजे तू केलंच पाहिजे. म्हणून इथे मस्ट हा शब्द परफेक्टली बसतोय. हे बाकीचे शब्द अगदी चुकीचे असे नाही म्हणत, पण ह्या वाक्यामध्ये ते परफेक्टली बसत नाहीत. कुड कुड हा शब्द बसू शकत नाही. कुड म्हणजे पास्ट टेन्स. कॅनचा पास्ट टेन्स कुड आहे, तुम्हाला माहित आहे. कॅन म्हणजे काय, पॉसिबिलिटी, होऊ शकतं, करू शकतो असं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15. रीड द सेंटेन्स अँड रेकग्नाइज इट्स टाईप. आता तुम्हाला मी मे महिन्यामध्ये जे सत्र झाले होते त्यामध्ये हे सगळे सेंटेन्सचे टाईप शिकवलेले आहेत. इंटरोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, इम्पेरेटिव्ह, अझर्टिव्ह. अझर्टिव्ह म्हणजे स्टेटमेंट असतं, इम्पेरेटिव्ह ऑर्डर असते, एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक असतं, आणि हा प्रश्नार्थक इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. तर याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो, याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क असतो. इम्पेरेटिव्ह ऑर्डर असतो म्हणजे डायरेक्ट वर्बनी सुरू होती. गो, गो देअर, कम हिअर, सिट डाऊन. अझर्टिव्ह ही डू नॉट पॅनिक. डोंट म्हणजे डू नॉट पॅनिक. ही काय की एक स्टेटमेंट आहे. ह्या तीनही याच्यामध्ये हे बसत नाही, म्हणून हे तीनही चुकीचे आहेत. हे अझर्टिव्ह सेंटेन्स आहे. डॉक्टर सेड, डॉक्टर म्हणाले, पॅनिक होऊ नकोस, घाबरू नकोस. म्हणून आपलं उत्तर आहे ॲझर्टिव्ह. ॲझर्टिव्ह सेंटेन्स. क्वेश्चन नंबर 16. फाइंड आउट द नंबर ऑफ प्रोनाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता प्रोनाउन म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. नामाबद्दल जो शब्द वापरला जातो, द वर्ड विच रिप्लेसेस नाउन or a word which is used instead of noun is called pronoun. मग आपल्याला माहित आहे मराठीमध्ये आपण तो, ती, त्या, तू हे वापरतो, त्याला आपण सर्वनाम म्हणतो. इंग्रजीमध्ये ही, शी, इट, दे, यू, वी, अस हे सगळे प्रोनाउन आहेत. तर इथे या वाक्यामध्ये कोणते प्रोनाउन बघू. डेफिनेटली वी इज अ प्रोनाउन. आपल्याला माहिती आहे आर्टिकल आहे. हॅड हा सपोर्टिंग वर्ब आहे. ब्रेन नाउन आहे. स्टॉर्मिंग सेशन, सेशन नाउन आहे. आणि ह्या स्टॉर्मिंग काय आहे याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा वर्ड आहे, त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. ही बघा हे आहे बरोबर प्रोनाउन. स्पोक हे वर्ब आहे, पास्ट टेन्स आहे त्याचा. टू याला काय म्हणतात, शब्दयोगी अव्यय. मला इंग्लिश मध्ये काय म्हणता येईल त्याला, एखाद्या शब्दाच्या अगोदर जोडलेला शब्द, प्रीपोजिशन म्हणतात त्याला. अस बघा हे पण प्रोनाउन आहे. अबाउट, इट याच्याबद्दल, इट हे पण प्रोनाउन आहे बघा. अबाउट म्हणजे च्या संबंधी. मग इथे किती प्रोनाउन आहेत मी त्याला सर्कल केलेत बघा. वी, ही, अस आणि इट म्हणजे 4 प्रोनाउन आहेत. हे सगळं तुम्हाला जे पार्ट ऑफ स्पीच आहेत, नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन हे तुम्हाला समजले पाहिजे. क्वेश्चन नंबर 17.
pick out the number of adjective. मी तुम्हाला मगाशी सांगितलं हा पार्ट ऑफ स्पीचच आहे. ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्हचा अर्थ होतो विशेषण. The word which tells additional information about noun is called adjective. And what is adverb? Adverb is the word which tells additional information about verb. But here they have asked to identify adjectives. So we will read the sentence first. The king was angry, but he tried to calm himself. आता बघा ह्याच्यामधले नाम शोधावं लागतील अगोदर. नाउन्स. द किंग हे नाउन आहे. हिमसेल्फ हे प्रोनाउन आहे. नामाबद्दल शब्द वापरलेला आहे. मग हे हिमसेल्फ ची इन्फॉर्मेशन कोण सांगतो? काम हा शब्द सांगतो. आणि किंग बद्दल इन्फॉर्मेशन कोण सांगतो? अँग्री हा शब्द सांगतो. आणि हे काय? बट दोन्ही वाक्य जोडतं. मग याला म्हणतात कंजंक्शन. या बटचा काही संबंध नाही. हे प्रोनाउन आहे, हा वर्ब आहे, हा प्रिपोजिशन आहे. म्हणजे आपले आहे काम आणि अँग्री. म्हणजे आपलं उत्तर आहे 2. यामध्ये 2 ऍडजेक्टिव्ह आहेत. हे आपल्याला ओळखायला यायला हवं. आता प्रश्न क्रमांक 18 कडे वळूयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. आता तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस काय असतं ते माहित आहे. द पोर्टर ओपन द डोर. पोर्टरने दरवाजा उघडला. मग हा आहे सब्जेक्ट, हे आहे वर्ब आणि डोर आहे ऑब्जेक्ट. आणि ईडी वरून हे कळतंय आपल्याला की हे पास्ट टेन्स वाक्य आहे. पास्ट टेन्स हे पण कळलं आपल्याला. मग याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आहे. सिंपल असं वाक्य आहे. पास्ट टेन्सचं वाक्य आहे. मग आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला ऑब्जेक्ट कडून सुरुवात करावी लागते. द डोर. द डोर. पण आता आपल्याला माहित आहे की द डोर नंतर सपोर्टिंग व्हर्ब घ्यावं लागतं. इकडे पहिल्या वाक्यात घेतलेलं नाहीये. द डोर ओपन द डोर ओपन द पोर्टर. आता दरवाजा कसा पोर्टरला ओपन करेल? पोर्टरला ओपन करेल. चुकीचं आहे. द डोर इज, इथे इज सांगितलंय. आपल्याला क्लिअरली माहिती ईडी लागलाय म्हणजे पास्ट टेन्सचं वाक्य आहे. म्हणून हे पण वाक्य चुकीचं. का चुकीचं हे आपल्याला माहित असायला हवं. चौथं वाक्य द डोर वॉज ओपन्ड बाय द पोर्टर. आणि तिसरं वाक्य द पोर्टर वॉज ओपन द डोर. आता इथं ओपन्ड आहे पण आपल्याला माहित आहे ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब प्लस बाय आणि मग सब्जेक्ट असतो. म्हणजे बाय हे मॅन्डेटरी आहे येणं. बाय आलाच पाहिजे. म्हणून हे पण वाक्य चुकीचं आहे. याच्यामध्ये बायच नाहीये कुणी. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअरली माहित असायला हव्यात. त्यानंतर आता बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द टीचर सेड. टीचर काय म्हणाले? लुक ॲट एव्हरी प्लांट, एव्हरी क्रीपर प्लांट. माहिती आहे आपल्याला झाड, वेली यांच्याकडे नीट बघा असं सांगितलं. आणि लुकने सुरुवात झाली याचा अर्थ इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य हे आपल्याला कळलं पाहिजे. मग याचा जेव्हा आपण इनडायरेक्टचं डायरेक्ट स्पीच करतो, डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करतो, तेव्हा जेव्हा आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स करतो तेव्हा त्याच्यामध्ये टू लावायचं असतं. द टीचर्स टोल्ड टू किंवा सेड टू. टोल्ड टूच आलं पाहिजे. मग टोल्ड दॅट जे आहे इथं 2 नंबरच्या वाक्यात ते वाक्य चुकीचं आहे. आस्क्ड इफ. इथं आस्कचा प्रश्नच नाही. आस्क कोणत्या प्रश्नात वापरतात? आस्क वापरतात ज्या प्रश्नामध्ये क्वेश्चन विचारलेला असतो त्यामध्ये वापरतात आस्क्ड. म्हणजे हे पर्याय क्रमांक 4 पण चुकीचा. आता इथे टोल्ड टू लुक. आता या 2 प्रश्नांमध्ये आता आपल्याला डिसाइड करायचं की कोणतं बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे.
आता इथे बघा टू लुक्ड म्हटलंय, लुक नाही, लुक येतच नाही इथे, तुम्हाला व्हर्बचा ओरिजिनल फॉर्मच वापरावा लागेल, म्हणून हे चुकीचं आहे. मग आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर. द टीचर टोल्ड टू लुक ॲट एव्हरी प्लांट एव्हरी क्रीपर, हे उत्तर अगदी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 20. चूज वन इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन. इनकरेक्ट आणि इथे आपल्याला क्लिअरली दिसतंय हे डिग्रीज आहेत, डिग्री आहे, डिग्री. डिग्री. गुड, बेटर, बेस्ट. वन इनकरेक्ट विचारलंय, हे तर बरोबर आहे, गुड, बेटर, बेस्टच आहे. टॉल, मोर टॉल, मोस्ट टॉल. आता चारही पर्याय एकदा वाचून घेऊ. लेट, लेटर, लेटेस्ट. थिन, थिनर, थिनेस्ट. मग आता इथे टॉल, टॉलर, टॉलेस्ट पाहिजे. इथे चुकीची डिग्री वापरलेली ह्या 3 नंबरच्या ह्याच्यामध्ये. हे बाकीचे सगळे बरोबर आहेत. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हेच चूक आहे. आणि आपल्याला इनकरेक्टच विचारलंय, म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. प्रश्न क्रमांक 21. नीतू गॉट फर्स्ट प्राइज इन कॉम्पिटिशन. हर मदर सेड ग्रेट वर्क. सॉरी, GR8 वर्क. आता इथे तुम्हाला मी आता डायरेक्टली वाचून दाखवलं. हा शब्द याला म्हणतात SMS लँग्वेज. SMS किंवा त्याची इंटरनेटची लँग्वेज आहे ही सगळी, जी चॅटिंग मध्ये वापरली जाते, वेबवरती, व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्राम, कोणतंही सोशल मीडिया अकाउंट त्यावरती. तर याला ग्रेट असं वाचायचं. इथे पर्याय दिला ग्रीट, ग्रेट. इथे स्पेलिंग चुकली बघा. उच्चार जरी ग्रेट असला याचा तर स्पेलिंग रॉंग आहे. इथे पण उच्चार ग्रेट आहे पण स्पेलिंग रॉंग आहे. ही करेक्ट स्पेलिंग आहे बघा, GREAT, ग्रेट. म्हणून आपल्याला क्लिअरली याच्यामधून चुकीचे जे पर्याय आहेत ते इलिमिनेट करायचे आहेत, मगच आपल्याला करेक्ट पर्याय शोधता येणार आहे. आता इथे बघा, इथे आपल्याला ईमेलचं इंटरफेस म्हणतात, त्याला ईमेलचा इंटरफेस आहे हा ईमेल. मग इथे फाईल, मेसेज, इन्सर्ट, नीट काळजीपूर्वक बघायचं. ऑप्शन, फॉर्मॅट टेक्स्ट, प्रिव्ह्यू. इथे फॉन्ट साईज दिली आहे, इथं फॉन्टचं नाव दिलंय. मग इथे बाकीचे इथे रिच टेक्स्ट आहे, इथे फेस्ट ऑप्शन आहे, हे सगळं बघायचं. इथे लेफ्ट ऍडजस्टमेंट केलेली आहे, इथे टू आहे, काहीच लिहिलेलं नाहीये. फ्रॉम, कोणाकडून ईमेल आली त्याचा ईमेल ऍड्रेस दिलेला आहे, फ्रॉम नाहीये. पण म्हणजे हा व्यक्ती पाठवणार आहे पण त्याने ज्याला पाठवायचा त्याचा ऍड्रेस टाकलेला नाहीये. CC, कार्बन कॉपी म्हणतात त्याला, ती पण नाही टाकलेलं. सब्जेक्ट पण नाही टाकलेला. सुरुवात लिहिले वेलकम टू माय ऑफिस टू 2010.com रिगार्ड्स. आता इथे कोण आहे बघा, जिलिबर्टो जे परेरा, मायक्रोसॉफ्ट MVP एडिटर, तिथं त्यांनी लिहिलंय. आता याच्यावरती प्रश्न आहे की नंबर 11 इज रिलेटेड टू, कशाचा आहे हा नंबर 11? डेट, फॉन्ट साइज, नंबर ऑफ मेल्स, टाइम. टाइमचा 11चा काही संबंध नाहीये, नंबर ऑफ मेल्सचा काही संबंध नाहीये, डेटचा पण काही संबंध नाहीये. ती आहे फॉन्ट साइज. आता तुम्ही सर्वजण कम्प्युटर शिकता, तुम्हाला माहित आहे की वर्ड, पॉवर पॉइंट, एक्सेल यामध्ये सगळं जे फॉन्ट साइज आहे ती अशा पद्धतीने दाखवलेली असते. आणि आपण जेव्हा ईमेल ड्राफ्ट करतो तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे ती दाखवलेली असते. आता क्वेश्चन नंबर 23. नीट बघा इथे, आता थोडस झूम करूयात आपण. नीट बघा, तुम्हाला दिसेल. रीड द वेबसाईट अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता नीट बघायचंय. ही स्टुडंटची वेबसाईट आहे, इथे दाखवलंय बघा क्लिअरली. स्टाफ, आता ही ना शालार्थची वेबसाईट आहे, स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटची वेबसाईट आहे. आणि इथे स्टुडंट, स्टाफ, स्कूल साठी आहे. इकडे लँग्वेज आहे मराठी,
इकडे स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट लिहिलंय, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र लिहिलंय. त्यानंतर इकडे खाली बघा इथे 6/6/2015 वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे लिहिलंय. 11/6/2015 साने गुरुजी, क्लिअरली वाचता येत नाही इथे, साने गुरुजी स्मृती दिन असेल, 21/6/2015 इंटरनॅशनल योगा डे. आणि सोशल जस्टिस डे 26/6/2015. इथे कॅलेंडर म्हणजे काय असतं, काही इम्पॉर्टंट डे वेबसाईट वरती मेन्शन केलेले असतात, ते इथे दिलेले आहेत. आणि आता यावरतीच आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. बघूयात आता काय प्रश्न आहेत ते. हम्म. बघा, विच डेज आर नॉट मेन्शन इन द वेबसाईट. कोणते दिवस याच्यामध्ये मेन्शन केलेले नाहीये? रिपब्लिक डे, इंडिपेंडन्स डे, एन्व्हायरमेंट डे, सोशल जस्टिस डे. बघा इथेच क्लिअरली वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे दाखवलेला आहे. साने गुरुजी, इंडिपेंडन्स, सोशल जस्टिस. सोशल जस्टिस डे दाखवलेला आहे, एन्व्हायरमेंट दाखवलेला आहे, इंडिपेंडन्स रिपब्लिक आणि इंडिपेंडन्स इथे कुठे आहे का? हा, हे दोन दाखवलेले नाहीत, म्हणजे मला तरी दिसत नाहीयेत, क्लिअरली विजिबलच नाहीये ते, त्यामुळे पण दाखवलेले नाहीयेत. मग इथे दोन चूज चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह एकच शोधायला सांगितलंय. आपण रिअल ह्या 23 साठी आपण रिअल पेपर बघूयात. आपलं 25 झाले की मग परत जाऊया आणि ओरिजिनल क्वेश्चन पेपर पाहूया. क्वेश्चन नंबर 24. चूज द clock, sorry, if the clock shows the time 10:05. 10:05 म्हणजे काय? 5:10 मिनिटे. 5:10 कोणत्या घड्याळात झालेली आहेत? पर्याय क्रमांक 4 पासून सुरुवात करू. इथे 10 o'clock आहेत, इथे याच्यामध्ये 10 o'clock आहेत, म्हणजे याचा काही संबंध नाहीये. इथे मिनिट हँड 5:13 झालेत, म्हणजे 13:05 आहेत. 10:05 नाही, 13:05 आहेत, म्हणजे हे पण चुकीचं आहे. हे 5:29 पर्यंत झाले तिथं जवळजवळ 5:29 किंवा 29:05 झाले, हे पण चुकीचं आहे. इथे क्लिअरली बघा 10:05 दिसतंय, 5:10 दिसत आहेत. हे बघा इथे हा मिनिट हँड आहे आणि हा आवर हँड आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि त्यानंतर 25वा बघू. न्यूज वाचायची आहे, मग आपल्याला त्यावरून एक प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. रीड द फॉलोइंग न्यूज अँड आन्सर द क्वेश्चन बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. PV सिंधू, साक्षी मलिक फॅसिलिटेटेड बाय देअर दिल्ली गव्हर्नमेंट. फॅसिलिटेड म्हणजे सत्कार केला गेला. फॅसिलिटेड म्हणजे सत्कार केला गेला बाय दिल्ली गव्हर्नमेंट. न्यू दिल्ली, amidst an auditorium full of star-struck student. स्टारटक स्टुडंट म्हणजे काय माहितीये का? यांच्यासाठी आलेले ते स्टार आहेत ना दोघी, PV सिंधू आणि फेलो ऍथलीट्स, त्यांच्या बरोबरचे जे ऍथलीट्स आहेत किंवा खेळाडू आहेत, अँड फॅमिली मेंबर्स आणि त्यांचे घरचे लोक, फॅमिली मेंबर्स. सिल्व्हर मेडलिस्ट PV सिंधूला कोणतं मेडल मिळालंय? सिल्वर. अँड साक्षी मलिक, they were felicitated by Delhi government. They awarded 2 crore to सिंधू. सिंधूला 2 करोड दिले आणि 1 crore to साक्षी, 1 कोटी साक्षीला दिले. 5 lakh is to कोचेस, आणि जे त्यांचे कोच आहेत गोपीचंद आणि मनदीप सिंग, त्यांना 5-5 लाख रुपये दिले. बोथ द प्लेयर्स वर ओव्हरवेल्म्ड, म्हणजे त्यांना भरवून आलं, म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त हे कौतुक झालं.
त्यामुळे ते आणि थँक एव्हरीवन, त्यांनी सर्वांना सर्वांचे आभार मानले. फॉर द गायडन्स अँड सपोर्ट दे रिसिव्ड, त्यांना जे मार्गदर्शन मिळालं आणि जो सगळ्यांची साथ मिळाली त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. कम्प्लीट द सेंटेन्स बाय चुझिंग द करेक्ट वर्ड. आता योग्य पर्याय निवडून उत्तर सांगायला सांगितले. पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, गोपीचंद अँड मनदीप सिंग वॉज अवॉर्डेड बाय, कोणाकडून त्यांचा सत्कार केला गेला, अवॉर्ड त्यांना दिला गेला? मुंबई गव्हर्नमेंट इथं नाहीच आहे, कर्नाटक गव्हर्नमेंट नाहीये, आसाम गव्हर्नमेंट नाहीये, दिल्ली गव्हर्नमेंट येस, त्यांनी सांगितलं इथे दिल्ली गव्हर्नमेंट. कुणी त्यांचा सत्कार केला? तर दिल्ली गव्हर्नमेंट. अशा प्रकारे 25 प्रश्न झालेले आहेत. आता आपला जो प्रश्न राहिलाय त्यासाठी आपण काय करूया, मागे जाऊया आणि ओरिजिनल क्वेश्चन पेपर बघूयात. बघा, ही आहे तुमची क्वेश्चन पेपर. प्रश्न क्रमांक होता 23. प्रश्न क्रमांक 23 झूम करूयात. हा बघा, इथे काय काय दिलंय. इथे दिलंय त्यांनी सोशल जस्टिस डे, इंटरनॅशनल योगा डे, साने गुरुजी डे, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. आता कुठे तुम्हाला रिपब्लिक डे दिसतोय का ते जरा बघा. इकडे नाही दिसत आहे कुठे, जरा बारीक बघायचं सगळीकडे. स्कूल स्टाफ, स्टुडंट, इथे पण रिपब्लिक डे आणि काही दिसत नाहीये. इथे ते रिडेबलच नाहीये, व्यवस्थित वाचताच येत नाहीये. त्यानंतर इकडे कुठे नाही. डेट कुठे दाखवली आहे का? नाही. प्रश्न काय मग, विच डेज आर नॉट मेन्शन. आता इथं डेज म्हटलंय, 2 दिवस. डेज म्हणजे डे असतं तरी एक, मग इथे रिपब्लिक अँड इंडिपेंडन्स डे हे त्याचं उत्तर आहे. हे दोन्ही दिवस तिथे मेन्शन केलेले नाहीयेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण 2022 ची पूर्ण प्रश्नपत्रिका आज अभ्यासलेली आहे. प्रश्नपत्रिका अगदी सोपी होती 2021 ची, 22 ची आणि त्यानंतरच्याही. फक्त त्यासाठी आपली शब्दसंपत्ती व्यवस्थित असायला हवी, आपल्याला व्याकरणाचा चांगला अभ्यास असायला हवा, तर आपण चांगल्या प्रकारे पेपर सोडवू शकतो. धन्यवाद.